students, I am Dr. A.B. Patil. Welcome in this session of Biodiversity, Conservation and Environmental Issues, lecture number 9. In this lecture, we will discuss about the solid waste management. What is the meaning of solid waste? Solid waste is everything that goes to trash. म्हणजे जो काही सगळा कचरा असेल तो सगळा एव्हरीथिंग दॅट गोज टू ट्रश विच इज नथिंग बट द सॉलिड वेस्ट, त्याला आपण सॉलिड वेस्ट म्हणतो. अँड दिस सॉलिड वेस्ट विच इज कलेक्टेड फ्रॉम द होम, देन स्टोअर्स, स्कूल्स, हॉस्पिटल्स, हे जे काय असणार आहे त्यामधून ऑफिसेस असतील या सगळ्यामधून गोळा होणारा जो काही ट्रश असणार आहे विच इज टुगेदरली नोन ॲज ए सॉलिड वेस्ट. And this solid waste which is collected by the municipal corporation and dispose this solid waste, आणि या solid waste चं काय करणार आहे, dispose करणार. And if you observe this municipal waste, म्हणजे हे जे काही solid waste आहे की जे municipal corporation गोळा करणार आहे त्याचं disposable करणार आहे. This municipal waste which include papers, foods, then the plastic, glass, thermocol, then the metals, rubber, leather, textile, all these are included in the solid waste. हे सगळे कशामध्ये इन्क्लूड होणार आहेत, सॉलिड वेस्ट मध्ये इन्क्लूड होतील. अँड these solid waste are burned. ते सॉलिड वेस्ट काय करणार आहेत, कलेक्ट केले जातील, बर्निंग केलं जाणार आहे. बट बाय दिस बर्निंग प्रोसेस देर इज नो कंप्लीट बर्निंग ऑफ दिस सॉलिड वेस्ट इज टेक्स प्लेस. Burning which reduces the volume of the waste. या बर्निंग प्रोसेस मुळे काय होईल, हे जे काही सॉलिड वेस्ट आहे त्याचं व्हॉल्यूम फक्त काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. अँड दिस सॉलिड वेस्ट ॲज दिस बर्निंग इज नॉट टेक्स प्लेस कम्प्लिटली, सो दिस ओपन डम्प्स which are act as a breeding ground for the rats and flies. म्हणजे जे काही आपण बघतो की एखादं शहर आहे त्या शहरामधला जो काही सगळा कचरा गोळा केला जातो आणि त्याच्यामध्ये जो अर्बन एरियाच्या बाहेर जिथे ओपन ग्राउंड आहे त्या ओपन ग्राउंड वरती हा सगळा कचरा गोळा केला जाणार आहे. त्याच्यामध्ये बर्निंग प्रोसेस केली जाते टू रिड्यूस द व्हॉल्यूम ऑफ दिस वेस्ट. And these waste component which are not burned completely, so it becomes a ground, breeding ground for the rats and flies. म्हणजे हे एक ओपन ग्राउंड बनणार आहे की जिथं फ्लाईज अँड रॅट्सचा नंबर हा भरपूर असणार आहे. इट इज ए ब्रीडिंग ग्राउंड ऑफ द रॅट्स अँड फ्लाईज. देन these sanitary landfills are the substitute फॉर ओपन बर्निंग डम्प्स. आपण जर बघितलं हे जे काय ओपन बर्निंग डम्प्स असणार आहेत म्हणजे सगळा कचरा गोळा केला जाईल आणि तो कचरा जो जाळण्याची प्रोसेस केली जाते, बर्न करण्याची प्रोसेस केली जाते की ज्याच्यामध्ये तो कम्प्लिटली त्याचं बर्निंग होणार नाही. हे बर्निंग होताना पण काही हार्मफुल पोल्युटंट हे ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज होणार आहे. मग त्याच्याऐवजी आपण काय करू शकतो, सॅनिटरी लँडफिल्स आर द सबस्टिट्यूट फॉर ओपन बर्निंग डम्प्स. त्याच्याऐवजी आपण सॅनिटरी लँडफिल्स, दिस इज वन ऑफ द सबस्टिट्यूट फॉर ओपन बर्निंग डम्प्स. आता या सॅनिटरी लँडफिल्स मध्ये काय केलं जाईल, ऑल वेस्ट कंपोनंट ऑफ द सॉलिड वेस्ट विच आर कलेक्टेड, देन these waste which are filled into the depression and the trench. एक मोठा असं काय केलं जाणार आहे, ट्रेंच किंवा डिप्रेशन खड्डा खोदला जातो आणि तिथं काय केलं जाणार आहे, इन दॅट ट्रेंच these solid wastes are added. Every day wastes are added continuously. याच्यामध्ये हे वेस्ट कंपोनंट ऍडेड केले जाणार आहेत अँड ड्यू टू विच द पिट्स आर फिल्ड. हे जे काही खड्डे असणार आहेत ते पूर्णपणे भरले जातील. जर अर्बन एरियाच्या तिथे जर आपण ही मेथड वापरली सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट साठी, दॅट इज सॅनिटरी लँडफिल, देन दीज पिट्स आर फिल्ड व्हेरी सून. लवकरात लवकर ते भरू शकणार आहेत कारण आपण बघतो अर्बन एरियामध्ये, सिटीमध्ये आपल्याला काय दिसेल, जास्तीत जास्त काय होणार आहे, सॉलिड वेस्ट भरपूर प्रमाणात तयार होणार आहे. जो काही कचरा असणार आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशन गोळा करणार आहे त्याचं प्रमाण खूप असल्यामुळं हे काय होणार आहे, दीज पिट्स आर फिल्ड and these landfills get filled and the
there is a danger of chemicals percolating and reaching down to the groundwater and contaminate these water source. काय होणार आहे ह्याच्यामध्ये, तर हे लँडफिल्स गेट फिल, पूर्ण लँडफिल्स भरलेले आहेत. लँडफिल्स म्हणजे आपण इथं काय केलेलं आहे, मोठे मोठे असे पिट्स खोदलेले आहेत. त्या पिट्स मध्ये काय केलं जातं, तर भरपूर प्रमाणात जो काही कचरा गोळा होणार आहे ते सगळे लँडफिल्स त्यांना भरले जाते. आता यामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम असणार आहे ते मायक्रो ऑर्गॅनिझम त्याचे काय करतील, डिग्रेडेशन डिकम्पोजिशन करणार. आणि हे डिग्रेडेशन डिकम्पोजिशन होताना त्याच्यामधून नंबर ऑफ न्यूट्रिएंट्स रिलीज होतील, काही टॉक्सिक कंपाऊंड्स त्याच्यामधून रिलीज होणार आहेत, हार्मफुल कंपाऊंड्स रिलीज होणार आहेत. दीज आर लीच इनटू द सॉइल, त्याचं पर्क्युलेशन होणार आहे, लिचिंग होणार आहे सॉइल मध्ये, अँड ते रिचेस अप टू द ग्राउंड वॉटर. आणि ते कुठेपर्यंत जातील, ग्राउंड वॉटर पर्यंत जाणार आहे. अँड कॉन्टामिनेटिंग दिस ग्राउंड वॉटर, आणि त्यामुळं ग्राउंड वॉटरचं काय होणार, कॉन्टामिनेशन होईल. ते ग्राउंड वॉटर मध्ये टॉक्सिक केमिकल्स मिक्स होणार आहे. सो आता याच्यासाठी अल्टरनेटिव्ह वे त्यांनी काय केलेलं आहे, सॉइलचं पोल्युशन होऊ नये म्हणून काय केलं जातं, जे पिट्स असणार आहेत त्या पिट्स मध्ये प्लास्टिक शीट घातली जाते आणि त्याच्यामध्ये हा सगळा कचरा काय केला जातो, ऍड केला जातो. आणि हे सॉलिड वेस्ट त्याच्यामध्ये ऍड केल्याबरोबर त्याच्यामधून सॉइल जे असणार आहे ती सॉइल पण काही प्रमाणात स्लरी मिक्स केली जाते. त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेली मायक्रो ऑर्गॅनिझम हे त्याचं डिकम्पोजिशन करतील आणि प्लास्टिक शीट त्याच्यामध्ये घातल्यामुळे काय होणार आहे, तर जे काही हार्मफुल टॉक्सिक केमिकल्स असणार आहेत देअर लिचिंग इज नॉट टेक्स प्लेस, ड्यू टू विच द सॉइल इज नॉट पोल्युटेड. सॉइल पोल्युटेड होणार नाही, त्याचबरोबर हे जे काही पॉइझनस कंपाऊंड्स असणार आहेत, टॉक्सिक केमिकल जे असतील ते ग्राउंड वॉटर पर्यंत पोहोचू शकत नाही. देन दीज वेस्ट, जे काही सगळे वेस्ट असणार आहेत, दीज आर द कॅटेगराइज इनटू 3. means there are 3 categories of the solid waste. These are nothing but the biodegradable waste, then recyclable waste and non-biodegradable waste. म्हणजे biodegradable waste एक आहे, recyclable waste आहे, non-biodegradable waste आहे. आता बायोडिग्रेडेबल वेस्ट जे असणार आहे त्या बायोडिग्रेडेबल वेस्ट आपण काय करणार आहोत, एक तर त्याचं बर्निंग आपण करू शकतोय किंवा काय करणार आहे, द सॅनिटरी लँडफिलच्या सॅनर त्याचं काय करणार, डिकम्पोजिशन करू शकणार आहे, की ज्यामध्ये हे जे काही बायोडिग्रेडेबल वेस्ट आहे ते सेपरेट केलं जातं. म्हणजे जे वेस्ट कलेक्ट केलं जातं, सॉलिड वेस्ट कलेक्ट केल्यानंतर त्याचं सेपरेशन केलं जाणार आहे. त्याच्यामधले ज्याचं रिसायकलिंग होऊ शकतं ते जे वेस्ट कंपोनंट आहेत ते सेपरेट केले जाणार आहे. ज्याचं बायोडिग्रेडेशन होऊ शकतं ते कंपोनंट्स सेपरेट केले जातील आणि नॉन बायोडिग्रेडेबल पण सेपरेट केले जाणार. ज्याचं बायोडिग्रेडेशन होऊ शकतं, दीज ऑल सॉलिड वेस्ट विच आर decomposed or their degradation which is carried out by the sanitary landfills नी त्याचं डिग्रेडेशन डिकम्पोजिशन कॅरी आउट केलं जाईल. आणि जे काही रिसायकलेबल आहेत, म्हणजे ज्याचं रिसायकलिंग होऊ शकतं ते कंपोनंट जे सॉलिड वेस्ट असणार आहेत त्याच्यापासून परत काय केलं जातं, नवीन काय केलं जाणार आहेत वस्तू तयार करता येऊ शकतात. त्याचे बरेचसेच पार्ट्स आपण परत यूज करू शकतो किंवा ऍज ए रॉ मटेरियल म्हणून ते डिफरंट इंडस्ट्रीमध्ये यूज केलं जाऊ शकतं. Then the non-biodegradable waste have been disposed of. जे नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट आहे, दिस नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट हॅव टू डिस्पोज केलं जाणार आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं, हे जे काही वेस्ट कंपोनंट कलेक्ट केले जातात ते वेस्ट कंपोनंट कलेक्ट केल्यानंतर त्याचं जे सेपरेशन आहे, मीन्स द rag pickers and kabadiwalas do the good job in the separation of materials for recycling. म्हणजे रिसायकलिंग प्रोसेस मध्ये हे जे काही रॅग पिकर्स आहेत त्याचबरोबर कबाडीवाला जे असणार आहेत, दे डू द गुड जॉब ऑफ सेपरेशन ऑफ मटेरियल फॉर रिसायकलिंग. रिसायकलिंग साठी जे मटेरियल वापरलं जाणार आहे ते सेपरेट करण्यामध्ये यांचा इम्पॉर्टंट रोल आहे. देन द ऑल सिटीजन्स, सगळे जे सिटीजन्स असणार आहे त्या प्रत्येक सिटीजनचा रोल आहे. एव्हरी सिटीजन हॅज इट्स ड्युटी टू रिड्यूस द जनरेशन ऑफ वेस्ट. जे काही कचरा तो निर्माण करणार आहे, कचरा
कचरा जो काही प्रोड्यूस करतोय, म्हणजे हॉटेल्स असतील, हॉस्पिटल्स असतील, ऑफिसेस असतील, स्कूल्स असतील, त्याचबरोबर काय असणार आहे, होम आहे, यामधून जो काही कचरा प्रोड्यूस होतोय एव्हरी डे कितीतरी लार्ज अमाऊंट मध्ये हा कचरा कलेक्ट होतो. हा कचरा जर आपण कमीत कमी प्रमाणात सॉलिड वेस्ट प्रोड्यूस केला तर त्याचा डिस्पोजलचे पण प्रॉब्लेम आपण काय करू शकू, सॉल्व्ह करू शकणार. देन द नेक्स्ट आपण बघू शकतो हॉस्पिटल. हॉस्पिटल्स जनरेट द हार्मफुल वेस्ट. हॉस्पिटल्स मधून जो काही कचरा गोळा होणार आहे तो कसा असेल, हार्मफुल वेस्ट. हॉस्पिटल्स जनरेट हार्मफुल वेस्ट विच इन्क्लूड डिसइन्फेक्टंट, देन हार्मफुल केमिकल्स असतील त्याच्यामध्ये, pathogenic microorganisms which are present in these hospital waste. And in hospital wastes require careful treatment and disposal. म्हणजे जे काही हॉस्पिटल वेस्ट आहे त्याचा डिस्पोज करताना प्रॉपर आपण काय केली पाहिजे, त्याला प्रॉपर केअरफुल ट्रीटमेंट दिली पाहिजे, ते प्रॉपरली पॅक केलं पाहिजे आणि त्यानंतर ते डिस्पोज करणं गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये काय असणार आहेत, हार्मफुल केमिकल्स आहेत, पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, त्यामुळे ते डिस्पोज करताना कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होऊ नये किंवा हार्मफुल केमिकलचा इफेक्ट होऊ नये म्हणून त्याच्यासाठी काय केलं जाणार आहे, हॉस्पिटल वेस्ट रिक्वायर केअरफुल ट्रीटमेंट अँड डिस्पोजल. Then there are color code for disposal of hospital waste. जे काय हॉस्पिटल वेस्ट डिस्पोज केलं जातं त्याच्यासाठी काही कलर कोड वापरले जातात. कलर कोड फॉर डिस्पोजल ऑफ द हॉस्पिटल वेस्ट म्हणजे रेड, ग्रीन, त्याचबरोबर येलो असेल, ब्ल्यू, व्हाईट हे कलर्स वापरले जातात डिपेंडिंग अपॉन देअर टॉक्सिक केमिकल्स. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं वेस्ट, हॉस्पिटल वेस्ट प्रेझेंट आहे याच्यावरून त्याचं सेपरेशन केलं जातं. अँड दीज कलर कोड्स विच आर यूज फॉर द डिस्पोजल ऑफ हॉस्पिटल वेस्ट. देन वी डिस्कस अबाउट द ई वेस्ट. आता ई वेस्ट म्हणजे काय असणार आहे, इररिपेरेबल कॉम्प्युटर्स, then the electronic goods and electrical waste, they are togetherly or they form the e-waste. And this e-waste which are buried in the landfills or completely burnt. त्याचं जे काही डिस्पोजल करायचं आहे त्याच्यासाठी काय केलं जाणार, म्हणजे जे काही कम्प्युटर्स आहेत की जे रिपेअर होऊ शकत नाहीत असे इररिपेरेबल कॉम्प्युटर्स असतील, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक गुड्स असतील, त्याचबरोबर इलेक्ट्रिकल वेस्ट असणार आहे, हे जे असेल हे कलेक्ट करून ते काय केलं जातं, खूप म्हणजे अगदी आपण बघितलं तर याच्यासाठी जो पीठ तयार केला जाणार आहे ते पीठ जो असणार आहे तो एकदम खोलवर असेल आणि त्याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, हे सगळे काय केलं जातात, ब्युरिड केले जातात, ब्युरिड इन द लँडफिल्स म्हणजे जमिनीमध्ये ते ब्युरिड केले जाणार आहे. त्याचबरोबर ते आपण डिस्पोज कसे करू शकतो, कम्प्लिटली बर्न करून टाकायचे. दीज आर कम्प्लिटली बर्न. आता यामध्ये मेजर पार्ट ऑफ ई वेस्ट जनरेटेड बाय द डेव्हलप कंट्रीज. ज्या डेव्हलप कंट्रीज आहेत, विकसित देश जे असणार आहेत त्यांच्यामध्ये, त्या विकसित देशांमध्ये प्रोड्यूस होणारा जो ई वेस्ट आहे तो सगळ्यात जास्त आहे. मीन्स मेजर पार्ट ऑफ द ई वेस्ट जनरेटेड बाय द डेव्हलप कंट्रीज and they exported these e-waste to the developing countries. आणि हा जो काही डेव्हलप कंट्रीज मध्ये तयार होणारा जनरेट झालेला जो काही ई वेस्ट आहे, कचरा आहे, तो काय केला जातो, इलेक्ट्रॉनिक कचरा जो असणार आहे तो कुठे पाठवला जाणार आहे, डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये पाठवला जाईल. लाईक चायना, इंडिया अँड पाकिस्तान या देशांमध्ये तो पाठवला जातो. वेअर द मेटल्स लाईक copper, iron, silicon, nickel, gold are recovered by the recycling process. या डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये काय केलं जाणार आहे, या ई वेस्टचं रिसायकलिंग केलं जातं आणि बाय दिस रिसायकलिंग प्रोसेस द मेटल्स लाईक कॉपर, आयर्न, सिलिकॉन, निकेल, गोल्ड आर रिकवर्ड केले जातात. अँड ऑल्सो we observed that in developed countries have facilities of recycling. डेव्हलप कंट्रीज मध्ये या रिसायकलिंगच्या फॅसिलिटीज आहेत, पण डेव्हलपिंग कंट्रीज ज्या असणार आहेत
इन डेव्हलपिंग कंट्रीज मॅन्युअल पार्टिसिपेशन इज इन्व्हॉल्ड. जेव्हा हे रिसायकलिंग केलं जातं ई वेस्टचं, तिथं त्यांना या वेगवेगळ्या फॅसिलिटीज नाही, तर हे रिसायकलिंग करण्यासाठी मॅन्युअल पार्टिसिपेशन असणार आहे. ह्युमन बिंगची त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल, वर्कर त्याच्यामध्ये काय करणार आहेत, ई वेस्टचं रिसायकलिंग करतील. सो वर्कर्स एक्सपोज टू द टॉक्सिक सबस्टन्सेस, आणि त्यामुळे काय होणार आहे, हे जे काही वर्कर्स असणार आहेत ते वर्कर्स या टॉक्सिक सबस्टन्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतील. सो ड्युरिंग द डिस्पोजिंग ऑफ द ई वेस्ट, the eco-friendly procedure which can be carried out, friendly procedure carry out केली जाणार आहे, की ज्यामुळे त्या वर्कर्स वरती त्याचा इफेक्ट होता कामा नये, कारण ते ह्या टॉक्सिक सबस्टन्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहेत. सो दिस इज ऑल अबाउट द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. म्हणजे जो काही घन कचरा सगळा गोळा होणार आहे, मग तो ऑफिसेस मधला असेल, होम मधला असेल, स्कूल, कॉलेजेस, हॉस्पिटल्स मधला असणार आहे, त्याला आपण काय म्हणतो, सॉलिड वेस्ट म्हणतो. हे जे सॉलिड वेस्ट आहे ते वेगवेगळ्या प्रकारे काय केलं जातं, डिस्पोज केलं जाणार आहे. पहिल्यांदा ते कलेक्ट करणार, त्यानंतर डिस्पोजिंग केलं जाईल, एकतर बर्निंग प्रोसेस केली जाईल, किंवा काय केलं जाणार आहे, सॅनिटरी लँडफिल्सनी केलं जाणार आहे. त्यानंतर हॉस्पिटल वेस्ट जे असणार आहे त्या हॉस्पिटल वेस्ट साठी आपण काय करणार आहोत, केअरफुल ट्रीटमेंट अँड डिस्पोजल ऑफ दीज सॉलिड वेस्ट कॅन बी कॅरीड आउट. ई वेस्ट साठी काय करणार आहोत आपण, ब्युरिड इन लँडफिल्स, किंवा कम्प्लिटली ते बर्न केले जातील, किंवा त्याच्यातलं जे काही आपल्याला रिसायकलिंग जसं करता येईल त्याचं रिसायकलिंग केलं जातं. देन we discuss about the Maharashtra government in a notification on 23rd June 2018 banned use of plastic to fight pollution. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी काय केलेलं आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन ए नोटिफिकेशन ऑन 23rd June 2018 banned यूज ऑफ प्लास्टिक टू फाईट पोल्युशन. म्हणजे जे काही प्लास्टिक आहे त्या प्लास्टिक बंदी आणलेली आहे महाराष्ट्र सरकारने, आणि कशासाठी, तर हे जे काही पोल्युशन व्हायला लागले ते पोल्युशन बरोबर फाईट करण्यासाठी प्लास्टिक बंदी आणली. आणि याच्यामध्ये द बॅन ऑन यूज ऑफ प्लास्टिक, सेल ऑफ प्लास्टिक, ॲज वेल ॲज डिस्ट्रीब्युशन ऑफ प्लास्टिक अँड स्टोरेज ऑफ प्लास्टिक. म्हणजे आपण प्लास्टिकचं स्टोरेज करू शकत नाही, डिस्ट्रीब्युशन करू शकत नाही, त्याचबरोबर त्याचा यूज करू शकणार नाही आपण, किंवा ते सेल पण करू शकणार नाही, विकू पण शकणार नाही, त्या सगळ्यावरती बॅन आहे. आणि जर आपण हे रूल्स फॉलो केले नाही, देन there is a penalty or fine for these person. त्या पर्सनला फाईन बसणार आहे. त्याचबरोबर आपण याच्यासाठी काय करू शकतो, इन्स्टेड ऑफ प्लास्टिक बॅग यूज द क्लॉथ बॅग्स. जेव्हा आपण शॉपिंग साठी जाणार आहोत, मार्केटमध्ये जाणार आहे, त्यावेळी आपण काय केलं पाहिजे, तर क्लॉथ बॅग्स आपण काय केल्या पाहिजेत, कॅरी केल्या पाहिजेत, म्हणजे आपल्या बरोबर ठेवल्या पाहिजेत, की ज्यामुळे आपण काय करणार आहोत, प्लास्टिक बॅगचा यूज आपण काय करू, अवॉइड करू शकतो. Then the next आपण बघू शकतो, Indian Environment Ministry has amended rules in 2016 to strengthen the implementation environmentally sound management of hazardous waste. म्हणजेच काय करायचं आहे, हे युनियन एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री यांनी काय केलंय, हॅज अमेंडेड द रूल्स इन 2016 मध्ये त्यांनी काही रूल्स बनवले, आणि ते कशासाठी, स्ट्रेंथन द इम्प्लिमेंटेशन एन्व्हायरमेंटली साऊंड मॅनेजमेंट ऑफ हजार्डस वेस्ट. जे काही हजार्डस वेस्ट आहे त्याचं मॅनेजमेंट करण्यासाठी असे रूल्स बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की बॅन ऑन यूज ऑफ थर्माकोल. जो काही थर्माकोल आहे, थर्माकोलच्या यूज वरती बॅन आहे. थर्माकोल आपण वापरू शकत नाही, तो वापरणं काय आहे, एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर इट इज ए हार्मफुल वन. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द पोल्युशन. हा काय करू शकणार आहे, पोल्युशन निर्माण करू शकतो. सो द एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून हे काय असणार आहे, थर्माकोल, this thermocol use which is harmful one, so ban on the use of thermocol. Then the next आपण बघू शकतो, इथे दोन केस स्टडी आपण बघणार आहोत. पहिली आहे अहमद खान in a collaboration
collaboration with RV College of Engineering and Bangalore City Corporation, he proved that a blends of polyblend and bitumen which used to lay the roads. Ahmad Khan, who was a plastic sack manufacturer in Bangalore, आणि त्यानं बरोबर जवळजवळ 20 वर्ष तो हा बिझनेस करत होता आणि गेल्या 8 वर्षामध्ये त्याच्या लक्षात आलंय की हे जे काही प्लास्टिक असणार आहे दिस प्लास्टिक विच इज रिस्पॉन्सिबल टू प्रोड्यूस द पोल्युशन, त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात पोल्युशन होणार आहे कारण याचं डिग्रेडेशन होऊ शकत नाही. आणि त्यामुळं अहमद खाननी काय केलेलं आहे, ही फॉर्म ए फाईन पावडर ऑफ दिस प्लास्टिक. जे काही प्लास्टिक हे रॅग पिकर्स आणि कबाडीवाला जे असणार आहे ते गोळा करत होते या सगळ्याकडून. जे रॅग पिकर्स आहेत त्या रॅग पिकर्सनी गोळा केलेलं प्लास्टिक जे असणार आहे त्या प्लास्टिक पासून फाईन पावडर तयार केली गेली. अँड दिस फाईन पावडर विच इज नथिंग बट द पॉलीब्लेंड, त्याला पॉलीब्लेंड म्हटलं जातं. अँड दिस पॉलीब्लेंड अँड बिट्युमन या दोन्हीचा यूज करून त्यानं काय केलेलं आहे, दिस इज यूज फॉर द कन्स्ट्रक्शन्स ऑफ द रोड्स. They are used, which is used to lay the roads. And in this way, in Bangalore, 40 kilometer roads which are formed by using this polyblend and bitumen. And this bitumen which having the properties of water repellent. त्याच्यामध्ये वॉटर रिपेलंटची प्रॉपर्टीज असल्यामुळे हे जे रोड्स असणार आहेत त्याचं जे रोड्स हे जास्त काळ काय होऊ शकतात, चांगल्या पद्धतीने राहू शकतात. सो in this way Ahmad Khan solved the problem of the plastic waste. Plastic waste चा प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केलेला आहे. दुसरी आपण केस स्टडी बघू शकतो, रमेश चंद्र डागर, ए फार्मर इन सोनीपत हरियाणा. हरियाणा मधला हा एक फार्मर आहे रमेश चंद्र डागर. आणि ह्या फार्मरनी काय केलेलं आहे, द ऑर्गॅनिक फार्मिंग इज सायकलिक झिरो वेस्ट प्रोसिजर. त्याने काय केलं याच्यामध्ये, तर ऑर्गॅनिक फार्मिंग इज सायकलिकल झिरो वेस्ट प्रोसिजर. म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या त्यानं काय केलेलं आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग वापरली. त्याच्यामध्ये त्यानं काय केलेलं आहे, बी कल्चर केलेलं आहे, हनी बी, रेअरिंग केअरिंग ऑफ हनी बी मीन्स अपिकल्चरचा प्रोजेक्ट स्टार्ट केलेला आहे. त्याचबरोबर डेअरी मॅनेजमेंट आहे. देन ऑल्सो ही ऑल्सो कॅरी आउट द फार्मिंग. आणि या सगळ्यामधून काय करणार आहे, तो कुठल्याही प्रकारचा वेस्ट प्रॉडक्ट राहणार नाही कारण त्याच्यामध्ये रिसायकलिंग केलं गेलं. म्हणजे एका ह्याच्यामध्ये म्हणजे डेअरी मॅनेजमेंटचा प्रोग्राम जो असणार आहे, प्रोजेक्ट जो असणार आहे डेअरी मॅनेजमेंट. आता ह्या डेअरी फार्मिंग जे असणार आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की जे काही कॅटल्स असणार आहेत त्याचा जो एक्सक्रीटा असेल, दिस एक्सक्रीटा फ्रॉम विच द मॅन्युअर्स आर प्रिपेअर्ड, त्याच्यापासून मॅन्युअर तयार केले. अँड दीज मॅन्युअर्स विच आर अगेन यूज इन द, ते मॅन्युअर कशामध्ये वापरले जाऊ शकतात, तर ऍग्रिकल्चर मध्ये ऍज ए फर्टिलायझर म्हणून वापरले जाणार. आणि त्याचबरोबर आपण बघू शकतो ज्या काही हनी बी असणार आहेत, रेअरिंग केअरिंग ऑफ हनी बीज, अँड दीज हनी बी रिक्वायर द नंबर ऑफ द फ्लावरिंग प्लांट्स. आणि ते फ्लावरिंग प्लांट जे असणार आहेत, म्हणजे फार्मिंग जे केलं आहे तिथून त्या काय करू शकणार आहेत, दे कलेक्ट द हनी कलेक्ट करणार आहेत, नेक्टर सकिंग करण्यासाठी जाणार आहेत. इन दिस वे देअर इज ए झिरो वेस्ट प्रोसिजर आहे. कुठल्याही प्रकारचं वेस्ट इथं फॉर्म होणार नाही. एका प्रोजेक्ट मधलं वेस्ट असेल ते दुसऱ्यामध्ये वापरून आपण काय करू शकणार आहे, रिसायकलिंग करू शकतो. Then he, Ramesh Chandra Dagar, created Haryana Kisan Welfare Club and the membership of, and give the membership of 5,000 farmers. आणि 5,000 फार्मर्सना त्यानं मेंबरशिप दिलेलं आहे की जे काय करणार आहेत, अशा पद्धतीनं ऑर्गॅनिक फार्मिंग करतील की ज्याच्यामध्ये रिसायकलिंग होणार आहे. अँड देअर इज ए झिरो वेस्ट, कुठल्याही प्रकारचं वेस्ट राहणार नाही. ते जे काही वेस्ट असणार आहे, ॲनिमल वेस्ट असेल, ऍग्रिकल्चर वेस्ट असेल, विच इज अगेन यूज फॉर द फॉर्मेशन ऑफ द मॅन्युअर्स फॉर्म केले जाईल. इन दिस वे दीज आर द टू केस स्टडीज which gives us the advice how to solve the problems of the solid waste. Solid waste जे असणार आहे ते कशा पद्धतीने आपण काय करू शकतो, solid waste management, how we can carry out this solid waste management.
तर हा जो काही पॉइंट आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, त्याच्यावरती आपल्याला बरेचसेच क्वेश्चन विचारले जाऊ शकतात नीट मध्ये. सॅनिटरी लँडफिल्स आहे, बर्निंग आहे, त्याचबरोबर काय असेल द नेक्स्ट त्याच्यामध्ये तीन टाईपचे जे काही वेस्ट जे असणार आहे सॉलिड वेस्ट, दे आर डिवायडेड इंटू 3 कॅटेगरीज आहेत. देन ऑल्सो द हॉस्पिटल वेस्ट, ई वेस्ट, याच्याशी रिलेटेड एखाद दुसरा क्वेश्चन आपल्याला नीट मध्ये किंवा आपल्याला याच्यामध्ये पण थेरीला सुद्धा राईट ए नोट ऑन किंवा एक्सप्लेन द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असा क्वेश्चन ब्रॉड विचारला जाऊ शकतो, किंवा याच्याशी रिलेटेड या पॉइंटशी रिलेटेड सुद्धा 4 व्हेरी शॉर्ट आन्सर टाईपचे क्वेश्चन आपल्याला विचारले जाऊ शकतात. सो दिस इज ऑल अबाउट द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. थँक्यू व्हेरी मच.